नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अशोक शेलार, मराठी विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण या ठिकाणी BA भाग 2 ऑप्शनल मराठी या विषयाची अभ्यासपत्रिका 4 या संदर्भाने चर्चा करणार आहोत. मी BA भाग 2च्या या व्हर्च्युअल वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. BA भाग 2ला आपण मराठी ऐच्छिक हा विषय निवडलेला आहे आणि त्याचे सेमिस्टर 2मध्ये तुम्ही एकूण 2 पेपर्स देणार आहात. त्यामधला पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4. तर पेपर नंबर 4 हा मी तुम्हाला शिकवणार आहे. हा जो पेपर नंबर 4 आहे याचा परिचय आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी अभ्यास मंडळाने BA भाग 2साठी जो 2019 पासून सिलॅबस निश्चित केलेला आहे, तो सिलॅबस या प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रश्नपत्रिका किंवा अभ्यासपत्रिका 4 या नावाने हा पेपर ओळखला जातो मराठीचा. याचा जो अभ्यासक्रम आहे तो आणि याचं पाठ्यपुस्तक कोणतं आहे याचा परिचय आजच्या लेक्चरमध्ये आपण करून घेत आहोत. या पेपर नंबर 4साठी पाठ्यपुस्तक जे निश्चित करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे काव्यगंध. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी 2019मध्ये ते प्रकाशित केलेलं आहे. आणि या पेपरसाठी या पाठ्यपुस्तकाबरोबरच मराठी भाषिक कौशल्य हेही पाठ्यपुस्तक शिवाजी विद्यापीठाने निश्चित केलेलं आहे. या 2 पाठ्यपुस्तकांच्या आधारे आपणाला ऐच्छिक मराठी पेपर नंबर 4चा अभ्यास करावायचा आहे. या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट कोणती आहेत ती पाहू जात आपणाला असं दिसतं. मराठी काव्यपरंपरा आणि काव्यप्रवाहांची ओळख करून घेणे, मराठी काव्यातून प्रकट होणारे माणूस आणि समाज यातील परस्पर संबंध शोधणे, कवितेच्या कलात्मक आकृतिबंधाचे मोल अभ्यासणे, काव्यप्रवाहानुरूप काव्यलेखनाचे विशेष अभ्यासणे आणि प्रात्यक्षिकाद्वारे काव्यलेखन कौशल्य रुजविणे या उद्दिष्टाने आपणाला हा अभ्यासक्रम पूर्ण करावायचा आहे. या उद्दिष्टानुसार हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना अभ्यासक्रमामध्ये लावलेले घटक कोणते आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम एकूणच 4 विभागांमध्ये विभागण्यात आलेला आहे. त्यातला पहिला विभाग जो आहे त्यामध्ये केशवसूत आणि वसंत बापट या 2 कवींच्या प्रत्येकी 5-5 कविता आपणाला अभ्यासासाठी नेमलेल्या आहेत. केशवसूतांची अत्तेंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, नवा शिपाई, तुतारी, मजुरावर उपासमारीची पाळी, गोपन केली छान या केशवसूतांच्या कविता, तर वसंत बापट यांच्या फुंकर, जपावयाला शिकली होतीस, आज अचानक, नाजूक रुपडे आणि विस्मृती अशा वसंत बापट यांच्या प्रेमविषयक 5 कविता या पहिल्या विभागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. याला एकूण 15 तासिका आणि 1 श्रेयांक निश्चित करण्यात आलेला आहे. विभाग 2मध्ये नारायण सुर्वे आणि वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये 2 दिवस, माझी आई, गिरणीची लावणी, पोस्टर, नेहरू गेले त्यावेळची गोष्ट अशा श्रमविषयक कविता ज्या नारायण सुर्वेंनी लिहिलेल्या आहेत त्या आपणाला अभ्यासायच्या आहेत. तर वसंत आबाजी डहाके यांच्या महानगरीय कवितांचा अभ्यास आपणाला करावायचा आहे. यामध्ये त्या संध्याकाळी समुद्र, आख्यान, खेळ, पुतळे आणि वास्तववाद या 5 कविता आहेत. या विभाग 2मध्ये एकूण 10 कविता, त्यासाठी 15 तासिका आणि 1 श्रेयांक निश्चित केलेला आहे. विभाग 3मध्ये अजिम नवाज राही आणि कल्पना दुधाळ यांच्या कवितांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अजिम राही यांच्या
वंचितांच्या कविता म्हणून कविता ओळखल्या जातात त्या कवितांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहिली कविता आहे दुष्काळ काही संदर्भ. त्यानंतरची जातीय दंगल, 12 भानगडीची 13 वळणे. तिसरी कविता आहे सुरक्षेचा हमी देणारा कळपवाद. चौथी कविता आहे मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना. आणि 5वी कविता आहे मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ. तर कल्पना दुधाळ यांच्या कृषीविषयक जाणीवा व्यक्त करणाऱ्या स्त्रीवादी कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये पहिली कविता आहे बाय आणि गाय, दुसरी आहे झुलत्या फांदीला, तिसरी कविता घोषणा, चौथी खस्ता आणि 5वी कविता धग असतेच आसपास. या एकूण 10 कवितांसाठी 15 तासिका आणि 1 श्रेयांक निश्चित केलेला आहे. तर विभाग 4मध्ये उपयोजित मराठीचा भाग आपल्याला अभ्यासावायचा आहे. यामध्ये काव्यनिर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. काव्यनिर्मिती कशी होते, तिचे घटक कोणते आणि वेगवेगळ्या प्रकारची काव्यनिर्मिती कशी करता येते. त्या ठिकाणी प्रसंगावर आधारित कविता लेखन, घटनेवर आधारित कविता लेखन, चित्रावर आधारित काव्यनिर्मिती प्रक्रिया आणि अनुभवावर आधारित काव्यनिर्मिती प्रक्रिया याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. या घटकासाठी 15 तासिका आणि 1 श्रेयांक निश्चित केलेला आहे. हा सर्व अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना आपणाला काही ग्रंथांची संदर्भ ग्रंथ म्हणून निश्चित चांगली मदत होणार आहे. ते संदर्भ ग्रंथ या ठिकाणी मी आपणासमोर ठेवतो आहे. त्यामध्ये समग्र केशवसूत, संपूर्ण केशवसूत, सेतू, निवडक नारायण सुर्वे, माझे विद्यापीठ, शुभवर्तमान, शुनशेप, चित्रलिपी, व्यवहाराचा काळा घोडा, त्याचबरोबर कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, सिझर म्हणते माती, धग असतेच आसपास आणि कल्पना दुधाळ यांचं शेतीशास्त्र हा लेख असे या ठिकाणी संदर्भ ग्रंथ आहेत. यामध्ये अजून मुलाखत, कल्पना दुधाळ यांची मुलाखत, कल्पना व वास्तवादरम्यानचा पूल ठरलेली कविता हा लेख, कल्पना दुधाळ यांच्या कवितेची शैली हा महेंद्र कदमांचा लेख, भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य लेख, वर्तमानाचा स्वशोध लेख, वर्तमानाचा वतनदार आणि युगांतराची कविता असे या ठिकाणी जवळपास 20-21 संदर्भ ग्रंथ आहेत. त्याचे लेखक आणि प्रकाशक हे या ठिकाणी मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. या ग्रंथांचा आपणाला आपला अभ्यासक्रम पूर्ण करताना निश्चित चांगला उपयोग होणार आहे. या पेपर नंबर 4ची जी प्रश्नपत्रिका असेल तिचं स्वरूप कसं असेल हे पाहू जाता आपणास असं दिसतं. या पेपरची जी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. एकूण 5 प्रश्न त्यामध्ये विचारले जातील. पहिला प्रश्न हा योग्य पर्याय निवडा हा 10 गुणांचा असेल. हा जो पहिला प्रश्न आहे तो विभाग 1, 2 आणि 3 या 3 विभागांवर आधारित असेल. प्रश्न दुसरा हा विभाग 1 वर आधारित असेल. या ठिकाणी 2 दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील. पैकी तुम्हाला 1 सोडवायचा असेल त्याला 10 गुण असतील. प्रश्न तिसरा हा विभाग 2 वर आधारित असून या ठिकाणी 2 दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील. पैकी तुम्ही 1 सोडवायचा आहे त्याला 10 गुण आहेत. प्रश्न चौथा हा विभाग 3 वर आधारित असेल. या ठिकाणी एकूण 4 प्रश्न विचारले जातील. पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 5 याप्रमाणे चौथ्या प्रश्नाला एकूण 10 गुण असतील. प्रश्न 5वा हा विभाग 4 वर उपयोजित मराठीवर आधारित असेल. या ठिकाणी 4 लघुत्तरी प्रश्न विचारले जातील. पैकी तुम्ही 2 सोडवायचे आहेत. यासाठी मिळून 10 गुण असतील. अशा प्रकारे या पेपरच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका सेम 3 पेपर नंबर 4साठी असेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण BA भाग 2 ऑप्शनल मराठी पेपर नंबर 4चे स्वरूप आजच्या लेक्चरला समजावून घेतलेले आहे. या आजचे हे लेक्चर मी तुम्हाला आपला BA भाग 2 मराठी 2020-21 नावाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती हे लेक्चर
मी तुम्हाला शेअर करीत आहे. त्याचबरोबर हे लेक्चर आपल्या कॉलेजच्या यूट्यूबवरती सुद्धा आपणाला ऐकावयास मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपणाला कोविडच्या पार्श्वभूमीवर समोरासमोर येऊन अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. मात्र आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आपली अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. यासाठी तुम्ही सर्वजण सहकार्य कराल आणि ग्रुपशी कनेक्ट राहाल असे मी अपेक्षा करतो. आणि आजच्या लेक्चरला या ठिकाणी थांबतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या विभागाला सुरुवात करणार आहोत. त्यामधील केशवसूत यांचा परिचय आणि त्यांच्या कविता यावर आपलं पुढचं लेक्चर असेल. धन्यवाद.